महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपतींना वंदन करून कैलासाचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करून आजच्या आभार प्रदर्शनासाठी येणारे आमचे शिवसेना नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांना मानाचा मुजरा करून आजच्या आभार प्रदर्शनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले कुडाळ मालवणचे आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेशजी राणेसाहेब, शिवसेनेचे उपनेते संजयजी आंग्रे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र दत्ता सामंत, त्याचप्रमाणे दुसरे जिल्हा प्रमुख संजू परब, व्यासपीठावर सर्व मान्य मंडळी उपस्थित, सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती असेल की काल जी खऱ्या अर्थाने जी काश्मीरमध्ये घटना घडली त्या घटनेमुळेच शिंदेसाहेबांना काश्मीरमध्ये जावं लागलं. त्यामुळे त्यांच्या जे महाराष्ट्रातले भारतातले पर्यटक अडकलेले होते त्याच्यासाठी धावून ते काश्मीरमध्ये गेलेले आहेत. आजचा ज्यावेळी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागे ज्यावेळी शिंदेसाहेब आले होते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की युतीचे महायुतीचे तिन्ही सीट निवडून आल्यानंतर मी निश्चित या जिल्ह्याचा आभार मानण्यासाठी, जनतेचे आभार मानण्यासाठी मी येणार आहे. आणि त्यांनी ती तारीख दिलेली होती, आता ते येणारच आहेत. पण आपल्याला एक सांगू इच्छितो की शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे विकास झाला ही मी काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि ते कशा प्रकारे लाडकी बहीण म्हणा, लाडके भाऊ म्हणा, अनेक योजना. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये अधिकृत शिवसेनेचे 57 आमदार आणि 3 म्हणजे एकूण 60 आमदार या महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांचे निवडून आले. आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये म्हणजे ज्याने खासदारकीचे 5 वर्ष काढलेले निलेश राणे, एक सर्वसामान्यातला आमदार निलेशजी राणेसाहेब या मतदारसंघातून जनतेने त्यांना निवडून दिलं. ज्यावेळी त्यांना जनतेने निवडून दिल्याबरोबर पहिलं जे अधिवेशन झालं आणि पहिल्या अधिवेशनात त्यांनी असं ठरवलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून करणारच, पण कुडाळ मालवण मतदारसंघ जो गेले 10 वर्ष उपेक्षित आहे. एक लक्षात घ्या, 10 वर्षामध्ये या मतदारसंघात काय विकास झाला हे मी काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. रोजगार नाही, दोन हाताला काम नाही. आणि यापूर्वी जे आपल्या या मतदारसंघाचे ज्यावेळी माजी मुख्यमंत्री राणेसाहेब ज्यावेळी नेतृत्व करत होते त्यावेळी खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा विकास झाला होता. सर्वसामान्यातला आमदार म्हणून निलेश राणे आपल्याला आमदार मिळालेले आहेत. माझ्यासारखा कार्यकर्ता राणे साहेबांमुळेच घडलेला आहे आणि शिवसेनेमुळेच घडलेला आहे. त्यामुळे आमचे जे कार्यकर्ते बरेच लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद असो, नगरसेवक असो, सरपंच असो, हे राणेसाहेबांचे नेतृत्वाखाली तयार झालेलं आहे. आणि आज त्यांच्या मतदारसंघातला मुलगा या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. 3 महिनेच झालेले आहेत, अजून खूप फिरायचे आहेत. आज उबाटाची जी यादी साहेब आमच्याकडे आलेली आहे, 1000भर लोक आज उबाटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. ती यादी समोर बसलेले आहेत, ते प्रवेश करणार आहेत. बरेच सरपंच आहेत, बरेच शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आहेत. आणि मला निश्चित का येत आहेत, एवढे का निलेश राणेंकडे येत आहेत, त्यांचा उद्देश एकच आहे की एवढ्या वर्षात आमच्या गावचा विकास झाले नाही, रस्ते, लाईट, वीज, पाणी हे विकास आहेतच, पण साहेब आमच्या या मतदारसंघात रोजगार नाही, MIDC आहे, तिथे उद्योगधंदे नाहीत. आणि ते करण्यासाठी आज निलेश राणेंवर विश्वास ठेवून बरेच लोक प्रवेश करत आहेत. अजून असे प्रवेश आहेत की ते म्हणतात साहेब गाड्या कमी पडतील, गावात येऊन तुम्ही आम्हाला प्रवेश द्या. मी निलेश राणेंना सांगितलं की तुम्ही 10 मे नंतर आपण गावागावात जाऊया आणि गावामध्ये प्रवेश करूया. कारण सर्व एवढी माणसं गावातून आणणं, तेवढ्या वाहनाची व्यवस्था होत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं गावागावात. मला निश्चित खात्री आहे की निलेश साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. एकदा निलेश साहेबांनी नेतृत्व केल्यानंतर गावचा विकास हा निश्चित होईलच. पण एक सांगू शकतो की शिंदेसाहेबांसारखे उपमुख्यमंत्री आणि या मतदारसंघाचे आपले संपर्क मंत्री आपल्याला मिळालेले आहेत ते उदयजी सामंत साहेब आहेत. उदयजी सामंत यांच्या माध्यमातून बरीच कामं मागच्या वेळेला झालेली होती आणि भविष्यात सुद्धा आता होतील. मी एक आपल्याला सांगू इच्छितो की असा एक आपल्याला आमदार मिळाला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मिळाला आहे. या जिल्ह्यामध्ये शिवसेना ही प्रत्येक गावामध्ये आज तर आहेच, कमिट्या झालेल्या आहेत. गाव तिथे शिवसैनिक आणि घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा अशी व्हायला पाहिजे. सभासद आपण जास्तीत जास्त या मतदारसंघातून, या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आपण शिंदेसाहेबांना मिळवून देऊया. आता बरेच फॉर्म 4 ते 5 हजार फॉर्म
आता इथेच भरून झालेले आहेत आणि भविष्यात आपण सदस्य नोंदणी करून गावचा युवा सेना बेसिक असो महिला असो त्या महिलांसाठी उद्योगधंद्यासाठी सुद्धा निश्चित मला खात्री आहे की आपले या मतदारसंघाचे आमदार निलेशजी राणेसाहेब आणि संपर्क मंत्री उदयजी सामंत हे निश्चित प्रयत्न करतील. मी आपलं सांगू इच्छितो आज मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचा आभार म्हणून शिवसैनिकांचा आभार म्हणून मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय संजय पडते यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. मनपूर्वक त्यांचा आभारी. मित्र हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे अनपेक्षित काही गोष्टी घडत असतात, परंतु आपल्याला साधायचा